नाशिक येथून सिन्नरच्या दिशेने रवाना झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शिंदे पळसे टोलनाक्याजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढलेली असताना ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेत बसचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरीही बसमधील कोणत्याही प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना दुखापत झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचं यश आले। दरम्यान वाढत्या तापमानामुळे वाहनांच्या तांत्रिक बिघाडांच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून वाहनांची वेळोवेळी तपासणी व देखभाल करण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले। या घटनेमुळे काही काळ नाशिक सिन्नर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र आग नियंत्रणात आल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली आहे। आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।